आरक्षणाचे जनक छत्रपती शाहू महाराज, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, मौलाना आझाद, अहिल्याबाई होळकर या तमाम, बहिणाबाई चौधरी या तमाम बहुजन समाजाच्या महापुरुषांना वंदन करून व्यासपीठावर उपस्थित काँग्रेसचे सर्व पदाधिकारी, राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी, उद्धव बाळासाहेब ठाकरेंचे शिवसैनिक, बाबासाहेब आंबेडकरांचे सर्व भीमसैनिक आणि मौलाना आझाद यांचे सर्व वारसदार बंधू आणि भगिनींनो, राहुल गांधींनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेलं भारतीय संविधान, जे लाल रंगाचं भारतीय संविधान दाखवून भाषण केलं आणि राहुल गांधींनी आव्हान केलं या देशातल्या नागरिकांना, मतदारांना, की तुम्हाला भारताच्या संविधान वाचवायचं असेल, लोकशाही वाचवायची असेल तर महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीला प्रचंड मतांनी निवडून द्या, महाविकास आघाडीचं सरकार आणा. हे आमच्या भारतीय जनता पक्षाच्या देवेंद्र फडणवीसांना रुजलं नाही आणि देवेंद्र फडणवीस असं म्हणाले की लाल रंगाचं भारतीय संविधान दाखवलं म्हणून राहुल गांधींना नक्षलवादी म्हटलं. नक्षलवादी म्हणून राहुल गांधींचा अपमान नव्हे तर या देशातल्या लाखो कोट्यवधी 140 कोटी जनतेचा अपमान या देवेंद्र फडणवीस नावाच्या माणसांनी, भारतीय जनता पक्षाच्या पुढाऱ्यांनी केलेला आहे. लक्षात घ्या. वोट बँक ज्या भारताच्या संविधानानं या देशातल्या माता भगिनींना, ज्या भारताच्या संविधानानं या देशातल्या सर्वसामान्य माणसापासून तर करोडपती उद्योगपती माणसापर्यंत, शेतमजुरापासून जमीनदारापासून शेतकऱ्यापासून तर शेतमजुरापर्यंत प्रौढ मताचा अधिकार ज्या भारताच्या संविधानानं दिला, त्या संविधानाला मताचा अधिकार मागच्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये या देशातल्या मतदारांनी, शेतकरी, कष्टकरी, कामगारांनी वापरला आणि महाराष्ट्रामध्ये प्रचंड मतांनी महाविकास आघाडीचे खासदार, बहुसंख्य खासदार निवडून दिले. म्हणून देवेंद्र फडणवीस त्या मताच्या अधिकाराला वोट जिहाद म्हणायला लागलेत. आम्ही मतदान केलं, भारताच्या संविधानानं आम्हाला मताचा अधिकार दिला. त्या मताच्या अधिकाराला जर देवेंद्र फडणवीस तुम्ही वोट जिहाद म्हणत असाल तर देवेंद्र फडणवीस हा भारताच्या लोकशाहीचा, भारताच्या संविधानाची हत्या करत आहे, मतदारांचा अपमान करत आहे. आणि म्हणून आम्ही दिलेल्या मताच्या अधिकाराला, आम्ही दिलेल्या मतदानाला जर कोणी जिहाद म्हणून अपमान करत असेल तर अशा भारतीय जनता पक्षाला पराभूत करण्याचा संकल्प आपण तमाम मतदार बंधू भगिनींनी करावा आणि धनंजय दादा यांच्या पंजा निशाणीवर प्रचंड बहुमताने बटन दाबून त्यांना या विधानसभेमधून निवडून आणावं, अशा प्रकारचं आव्हान मी या ठिकाणी करतो. या ठिकाणी भारतीय जनता पक्षाच्या पैशावर, भारतीय जनता पक्षाच्या गाड्यांवर 2 उमेदवार उभे आहेत. एक रावेरचा उमेदवार आहे, अपक्ष उमेदवार आहे. जामनेरच्या गिरीश महाजननी कोट्यावधी रुपये देऊन या रावेरच्या मुस्लिम उमेदवाराला उभं केलेलं आहे. लक्षात घ्या. आणि म्हणून तो आमच्या धर्माचा असेल, आमच्या जातीचा असेल, आमच्या रावेर शहराचा असेल,
पैसे मात्र भारतीय जनता पक्षाच्या पैशावर तो उभा आहे. दुसरा एक उमेदवार आहे, बाबासाहेब आंबेडकरांचं नाव घेत, बाळासाहेब प्रकाश आंबेडकरांचं नाव घेत तो विधानसभेच्या निवडणुकीमध्ये वंचितच्या तिकिटावर उभा आहे. हा उमेदवार याच्याकडे पैसा नाही, याच्याकडे कार्यकर्ते नाही. मग निवडणुकीच्या काळामध्ये तुमच्याकडे 20-20 गाड्या कुठून आल्यात? निवडणुकीच्या कालखंडामध्ये तुमच्याकडे 300 आणि 400 रुपये रोजानी बाया माणसं लावण्यासाठी पैसे कुठून आले? या उमेदवाराला सुद्धा या भारतीय जनता पक्षाने पैसे दिलेले आहेत. मी तमाम आंबेडकरवादी जनतेला आव्हान करेल की आंबेडकरी जनतेने या भारतीय जनता पक्षाच्या पैशावर उभा असलेला वंचितच्या उमेदवाराला मत देऊन आपली मत वाया घालवू नका, हे आव्हान करण्यासाठी मी या ठिकाणी आलेलो आहे. आणि म्हणून मित्रांनो, आपल्या मताचं विभाजन होता कामा नये. आपलं एक एक मत हा बाळासाहेब चौधरींचा जिल्हा आहे. ज्या बाळासाहेब चौधरींनी या जिल्ह्यामध्ये हतनूर धरण आणलं, ज्या बाळासाहेब चौधरींनी या जिल्ह्यामध्ये मंगरूळ धरण आणलं, ज्या बाळासाहेब चौधरींनी या ठिकाणी मोर धरण आणलं, अनेक धरणं आणून इथल्या शेतकऱ्यांना, इथल्या कामगारांना रोजगार दिला, शेतकऱ्यांना शेतीचं पाणी दिलं. त्या बाळासाहेब चौधरींचा नातू आपल्या समोर उभा आहे. ज्या बाळासाहेब चौधरींनी दर्या डोंगरामध्ये राहणारा दलित असेल, आदिवासी असेल, बंजारा असेल, तडवी असेल, मुस्लिम असेल, ओबीसी असेल, यांच्यासाठी बाळासाहेब चौधरींनी शिक्षण संस्था आणल्यात. आणि शिक्षण संस्था आणून दर्या डोंगरामध्ये राहणारा आदिवासीचा पोरगा आम्हाला आज डेप्युटी कलेक्टर दिसतो, दर्या डोंगरामध्ये राहणारा बंजाराचा मुलगा आज आम्हाला तहसीलदार दिसतो, दर्या डोंगरामध्ये राहणारा पावऱ्याचा मुलगा आम्हाला पोलीस कमिशनर दिसतो. ही बाळासाहेब चौधरींची शिक्षणाची देणगी आहे. आणि म्हणून मी आदिवासी मध्ये भागामध्ये राहणाऱ्या तमाम दलित, आदिवासी, ओबीसी बांधवांना, तडवी आणि मुस्लिम बांधवांना विनंती करेल, ज्या बाळासाहेब चौधरींनी या समाजाला शिक्षण बंदी भारतीय जनता पक्षाच्या पूर्वजांनी केली होती, त्या बाळासाहेब चौधरींनी आम्हाला शिक्षण देऊन अधिकारी बनवलं, कलेक्टर बनवलं, तहसीलदार बनवलं, पोलीस कमिशनर बनवलं. त्या बाळासाहेब चौधरींच्या नातवाला आणि पंजा चिन्हाचं बटन दाबून प्रचंड मताने निवडून द्यावं, अशा प्रकारचं आव्हान मी या ठिकाणी करतोय. माता भगिनींनो, आपल्याला माहित असेल भारतीय जनता पक्षाचं राज्य आहे मणिपूरमध्ये. आणि या मणिपूरमध्ये हजारो लोकांच्या हजेरीमध्ये अमित शहाच्या पोलिसांच्या उपस्थितीमध्ये आदिवासी महिलांची नग्न धिंड काढण्यात आली, महिलांना नग्न फिरवण्यात आलं. पण नरेंद्र मोदीच्या सरकारने या आदिवासी भागामध्ये जाऊन लक्ष दिलं नाही. आमच्या माता भगिनींना जर नग्न या देशामध्ये नंग करून घुमवला जात असेल तर नरेंद्र मोदीच्या सरकारला आमच्या महाराष्ट्रातल्या महिलांनी धडा शिकवला पाहिजे आणि महाविकास आघाडीच्या काँग्रेसच्या उमेदवाराला निवडून दिलं पाहिजे. बदलापूरमध्ये 3 वर्षाच्या चिमुकल्या मुलीवर बलात्कार करण्यात आला आणि 3 वर्षाच्या मुलीवर बलात्कार करणारे जी संस्था होती त्या संस्थेचे एक संचालक आपटे नावाच्या संचालकाला या देवेंद्र फडणवीस नावाच्या गृहमंत्र्यांनी संरक्षण दिलं. बलात्कार करणाऱ्याला संरक्षण दिलं झालं तर बिल्किस बानो नावाची आमची गुजरातच्या कुटुंबावर, गुजरातच्या महिलेवर अत्याचार केला, बलात्कार केला, त्या बिल्किस बानोला या नरेंद्र मोदीच्या सरकारने बाहेर काढलं, तुरुंगातून काढलं आणि बलात्कार करणाऱ्यांची मिरवणूक काढली, पेढे वाटले. असं अत्याचारी सरकार, असं बलात्कारी सरकार, लोकशाहीची आणि संविधानाची हत्या करणारं सरकार आपल्याला महाराष्ट्रामध्ये येऊ द्यायचं नाही.
महाराष्ट्राचा मणिपूर होऊ द्यायचा नाही, महाराष्ट्राचा उत्तर प्रदेश आम्हाला होऊ द्यायचा नसेल तर महाराष्ट्रामध्ये शिवसैनिकांना, महाराष्ट्रातील भीमसैनिकांना, महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना, शेतमजुरांना, माता भगिनींना आणि कष्टकरी बांधवांना मी विनंती करेल, जर तुम्हाला शेतकऱ्यांचं सरकार, कष्टकऱ्यांचं सरकार, दलित बहुजनांचं सरकार आणायचं असेल तर महाविकास आघाडीला प्रचंड मताने विजयी करा, ही विनंती मी या ठिकाणी आपल्याला करतो. आणि धर्माच्या नावावर, जातीच्या नावावर, प्रांताच्या नावावर, संस्कृतीच्या नावावर, लोकशाहीच्या नावावर भारतीय जनता पक्ष जर आगी लावण्याचा प्रयत्न करत असेल, अहो तुम्ही प्रांताच्या आणि भाषेच्या आणि धर्म आणि जातीच्या नावावर आगी लावत असाल, ती आग माणसांच्या मेंदूमध्ये, माणसांच्या डोक्यामध्ये लावून या देशातल्या माणसांना मारण्याचं काम, या देशातल्या माणसांना जाळण्याचं काम तुम्ही करू नका. कारण दऱ्या डोंगराला लागलेली आग तुम्ही विझवू शकतात, घरादाराला लागलेली, झोपडीला लावलेली आग तुम्ही अग्निशमक दलाच्या पाण्याने, टँकरने विझवू शकतात. पण माणसांच्या मेंदूमध्ये, माणसांच्या डोक्यामध्ये लागलेली आग तुम्ही विझवू शकणार नाही. आणि म्हणून हा महाराष्ट्र जाणण्याचा प्रयत्न, हा देश जाणण्याचा प्रयत्न, या देशातल्या माणसांना जाणण्याचा प्रयत्न या देशामध्ये भारतीय जनता पक्ष करत आहे. आणि म्हणून संविधानाचं रक्षण करण्यासाठी, भारतीय लोकशाहीचं रक्षण करण्यासाठी हा बाळासाहेब चौधरींचा नातू, शिरीषदादांचा मुलगा, आमचा मुलगा म्हणून भारतीय राष्ट्रीय काँग्रेस करून, महाविकास आघाडीकडून पंजा या निशाणीवर उभा आहे. 20 तारखेला पंजा निशाणीचं बटन दाबा आणि प्रचंड मताने महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये त्यांना पाठवा, विनंती करतो आणि माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद. अभी मैं आपके सामने बुलाना चाहूँगी साइमा जान, ऑब्जर्वर जम्मू कश्मीर. ये अपने सामने उपस्थित हुए हैं. आप प्लीज़ आके सभा को संबोधित कीजिए. यहाँ